डी.के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। कर्नाटकमध्ये डी.के. राजला सुरुवात। संभाजीनगरमध्ये सत्तार पितापुत्राची बंडखोरी शमणार। अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार उमेदवारी मागे घेणार। एकनाथ शिंदेंचा आदेश मानणार असल्याची अब्दुल सत्तार यांची जय महाराष्ट्रला माहिती। महागाईच्या विरोधात उबाठाचं मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन। गळ्यात भाज्यांची माळ घालून आंदोलन। मंत्रिमंडळ उपसमितीची बघ्याची भूमिका। उपसमिती ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करण्यात असमर्थ। ओबीसी नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल। दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव। हॉटेलमधील आगीमध्ये 21 जणांचा होरपळून मृत्यू। सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची माहिती। सर्व 17 जागांवर महायुतीलाच यश मिळणार। 3 ठिकाणची बंडखोरी शमवण्यात यश। महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र चव्हाण यांची माहिती। महाजनांची भाजपच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा। बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत। नाशिकमधून उदय सामंत यांचं बंडखोरांना आवाहन। जरांगेंच्या विरोधात बावनकुळेंनी भूमिका का घेतली नाही? ओबीसी नेत्यांचा संताप। राज्यामध्ये घोडे बाजार। पहिला शत्रू शिंदेंची शिवसेना। संजय राऊतांचा शिंदेंसह महायुतीवर निशाणा। नवी मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं महागाईच्या विरोधात अनोखं आंदोलन। आंदोलकांनी भर रस्त्यातच मांडली चूल। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। गोराई खाडी परिसरामध्ये मँग्रोव्ह पार्कचं उबाठाकडून प्रतिकात्मक उद्घाटन। उद्यान पूर्ण होऊनही नागरिकांसाठी खुलं केलं नसल्याचा उबाठाचा आरोप। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक। शासन आदेशात जाचक अटी शर्ती। नियमित कर्जदारांनाही फक्त 50,000 रुपये मिळणार। शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल। बाजोरिया पितापुत्रांवर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल। शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका। जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणं भोवलं। सोलापूरमध्ये अशोक वाघमोडेंच्या अर्जावर भाजप सदस्यांच्या बनावट सह्या। भाजप नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर वाघमोडेंचा उमेदवारी अर्ज बाद। गोपीनाथ मुंडेंची आज 12वी पुण्यतिथी। पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक। वडिलांच्या आठवणीनं पंकजा मुंडे भाऊक। सोलापूरमध्ये व्हिडिओ बनवून जाकीर अब्दुल रज्जाकची आत्महत्या। पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप। पत्नीच्या प्रियकरानं कानशिलात लगावल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप। दौंड तालुक्यात गर्भलिंग निदानाचा संशयित रॅकेटचा पर्दाफाश। केडगाव परिसरामध्ये पोर्टेबल सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीर तपासणीचे आरोप। व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ। प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार। हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केल्याची माहिती। 2 दिवसात कोचिंग सेंटर उडवून देण्याची धमकी। ममता बॅनर्जींची टीएमसी फुटल्यात जमा। 59 आमदारांचा बंडखोरांचा गट विधानसभा अध्यक्षांकडे, तर ऋतुव्रत बॅनर्जी शहांचा थेट पक्षचिन्हावरच दावा। मथुरेचा आयआयटी बाबा अभिषेकला तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक। गंधर्व विवाह करतोय सांगत करायचा शोषण। भारतात परतल्यावर मला अटक होऊ शकते। कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी व्यक्त केली शंका। सीमावादामध्ये मध्यस्थी करायला नकार। नेपाळच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव भारतानं फेटाळला। रशियाचा युक्रेनवर हल्ला। 18 जणांचा मृत्यू। युक्रेनच्या कीव आणि निप्रो शहरासह विविध भागांवर हल्ला। 73 क्षेपणास्त्र आणि 600हून जास्त ड्रोन्सद्वारे रशियाचा भीषण हल्ला।
दी व्हॉइस ऑफ हिंद रजा याला सेन्सॉरची मंजुरी. ऑस्कर नामांकित चित्रपट 19 जूनला भारतामध्ये प्रदर्शित होणार. अमेरिकेचा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळ हल्ला. इराणनं कुवेत बहरीनवर क्षेपणास्त्र डागल्यानं आखातात पुन्हा खळबळ.